इंडियन सोसायटी ऑफ कॉल्पोस्कोपी अँड सर्वायकल पॅथॉलॉजी आणि कोल्हापूर स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र संघटनेच्या वतीनं गर्भाशय मुख कर्करोग कॉल्पोस्कोपी या विषयावर कोल्हापुरात 17वी राष्ट्रीय परिषद होणार आहे। 18 ते 20 एप्रिल या दरम्यान ही परिषद होणार आहे। त्यामध्ये कॉल्पोस्कोपी आणि त्याद्वारे करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रिया शिकवल्या जाणार आहेत, अशी माहिती डॉक्टर भारती अभ्यंकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर स्त्रियांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे। हा कर्करोग टाळण्यासाठी लस उपलब्ध आहे। हा रोग होण्यापूर्वी त्याचं निदान करून गर्भाशयाची पिशवी न काढता त्यावर उपचार करता येतात। या प्रकारचा कर्करोग होऊ नये म्हणून मुली आणि महिलांना लस दिली जाते। मुलांना सुद्धा ही लस देता येते असं डॉक्टर भारती अभ्यंकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। गर्भाशय मुखाचा कॅन्सर HPV या व्हायरसमुळे होतो। एखाद्या स्त्रीला या रोगाची लागण झाली आहे हे साध्या तपासणीमध्ये समजतं। त्यामुळे 30 वर्षापुढील प्रत्येक स्त्रीनं दर 5 वर्षांना त्याची चाचणी करणं गरजेचं आहे। 18 ते 20 एप्रिल या कालावधीत कोल्हापुरात गर्भाशय मुख कर्करोग कॉल्पोस्कोपीवर होणाऱ्या राष्ट्रीय परिषदेत गर्भाशय मुख कॅन्सरबाबत तज्ज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत। त्याचबरोबर कॉल्पोस्कोपी आणि त्याद्वारे करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियाही शिकवल्या जाणार आहेत असं डॉक्टर अभ्यंकर यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला डॉक्टर बबन पाटील, डॉक्टर दीपाली पाटील, डॉक्टर मनीषा नागावकर, डॉक्टर रणवीर किल्लेदार उपस्थित होते। परिषदेच्या अनुषंगानं आज देवल क्लबमध्ये परिसंवाद झाला। या परिसंवादाला अभिनेत्री मृणाल कुलकर्णी उपस्थित होत्या।